येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलाय. मंत्री सरनाईक म्हणाले की मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचं म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्यात. ते पुढे म्हणाले की ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं जितकं आवश्यक आहे तितकंच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक राहील. नियमांचं पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसंच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीनं परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं.